नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेणमध्ये खडीची अवैध वाहतूक, 61,000चा दंड ठोठावण्याची नोटीस. मुंबई गोवा महामार्गालगत हॉटेल ब्रोकलीच्या बाजूला विनापरवाना खडीची वाहतूक करणारे वाहतूक आढळून आल्याने पेण तहसीलदार कार्यालयाने संबंधित वाहन मालकास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत नोटीस बजावली आहे. महसूल विभागाच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार MH43CK 9934 या वाहनातून सुमारे 4 ब्रास खडी विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे आढळले. वाहन चालकाकडे गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक रॉयल्टी पास नसल्याने ही वाहतूक अनधिकृत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तहसीलदार पेण यांनी नोटीस मधील दंडाच्या प्राथमिक गणनेनुसार रॉयल्टी रुपये 1600 आणि दंड रुपये 59,440 असा एकूण रुपये 61,040 इतका दंड आकारण्यात येणार असल्याचे नमूद आहे. गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने खडी, वाळू आणि इतर गौण खनिजांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.